तुकाराम महाराज साठवायला सांगतात. आपल्याला शंका येईल, तुकाराम महाराज साठवायला सांगतात त्या अर्थी भगवान परमात्मा आपल्या हृदयात नाही. परंतु इकडे शास्त्र असं सांगतं, व्यापिले नारायणे ऐसे बोलते पुराणे हरि व्यापक सर्वागत हात मुख्यत वेदांत विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. किंवा भगवान गीतेत सांगतात ना, सर्वस्यचाहम हृदय सन्निविष्ट मत स्मृती ज्ञान ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ते सांगतात, ऐसा हृदयामध्ये मिरामू असता सर्व सुखाचा भगवान परमात्मा हा चराचरात व्यापलेला आहे. कनकन में है भगवान. आणि ज्ञानोबा सांगतात ना, सर्वा घटी राम देहा देही चराचरात व्यापलेला आहे. आणि तुकोबाराय सांगतात साठवावा लागतो. खरं कोणाचं मानणार? मी असं सांगतो, दोघं संतांचं खरं आहे. तुम्ही म्हणणार महाराज हे पटण्यासारखं नाही, कारण आरोपी आणि फिर्यादी दोघं बरोबर असू शकत नाही. खरं आणि खोटं दोघं बरोबर असू शकत नाही. दिवस रात्र दोघं बरोबर असू शकत नाही. उजेड आणि अंधार बरोबर असू शकत नाही. मग ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांचे दोघं विचार एक कसं काय? कारण तुकोबाराय सांगतात साठवावा लागतो आणि ज्ञानोबाराय सांगतात प्रत्येकाच्या हृदयात आहे. नेमकं खरं कोणाचं मानणार? ज्ञानोबाराय सांगतात प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण सामान्य स्वरूपानं. आणि साठवायला सांगतात विशेष स्वरूपानं. सामान्य म्हणजे काय? माचिसची काडी आहे. माचिसच्या काडीला पुढे काय असतो? गोल अग्नी, फॉस्फरस अग्नी आहे. ज्या वेळेला त्या काडीचे घर्षण होईल तेव्हा अग्नी विशेष स्वरूपानं प्रगट होईल, त्याची कार्यसिद्धी पूर्णत्वास जाईल विशेष स्वरूपाने. तसं भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहेत, पण सामान्य स्वरूपानं. आणि साठवायला सांगतात विशेष स्वरूपानं. कोणी कोणी साठवलेलं आहे का? नुसते नावं सांगतो. 1 नंबर सावता महाराज, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता. 2 नंबर जनाबाई हृदय बंदी खाना केला आत. 3 नंबर बिल्व मंगल, ज्याला आपण सुरदास महाराजांची कथा भागवत चिंतनामध्ये आपण बाबांच्या अमृत तुल्यवानातून आपण श्रवण केलेलंच आहे. आणि 4 नंबर आमच्या हनुमंतराय. भगवान प्रभू रामचंद्रांना रामपंचायतीनं, ग्रामपंचायतीने बरं रामपंचायतीनंच हृदयाच्या ठिकाणी साठवलं. असं ज्यांनी ज्यांनी विशेष स्वरूपानं परमार्थ करून भगवान परमात्म्याला आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवलं, तुकाराम महाराज म्हणतात त्यांचं कामच झालं. त्यांच्या जीवनातला पहिला फायदा झाला अभंगाच्या दुसऱ्याचा. त्याची चरली चांची चरली ज्यांनी विशेष स्वरूपानं परमार्थ करून भगवान परमात्म्याला आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवलं, त्यांची अर्झार संपली, त्यांचा फायदा झाला. पहिला फायदा झाला कोणता?
की आपल्या जीवनातली एरजार संपली. आता एरजार संपणे म्हणजे काय आणि व्यापार सफल होणं म्हणजे काय, एवढ्या पदाचा आपल्याला विचार करायचा. एरजार संपणं म्हणजे जन्म मृत्यूचे दुःख नाहीसे होणं, आणि ते तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे लागले. याच्यातून कोणाची सुटका सुद्धा होणार. बरेचशे लोकांना असं वाटतं की मी मरणार नाही, पण असं होईल. बरेचसे लोक म्हणतात मी मरणार नाही. नाही रे, हे येडा आहे तू. मरावं लागेल, प्रत्येकाला मरावं लागेल, कारण हा मृत्यूलोक आहे. उपजते ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, पण हे कैसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जसं आता रात्री 9:45 वाजले म्हणजे उद्या सकाळी सुद्धा 9:45 वाजतील. आता रात्री 12 वाजले म्हणजे उद्या दुपारी 12 वाजतील. तसं आज ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा ठरलेला मृत्यू हा प्रत्येकाचा ठरलेला. आज ज्याचा 12 झाला उद्या त्याच्या 13वं ठरलेलं आहे. आज ज्याचा 92 वाजला उद्या त्याच्या बोंबल बाजा सुद्धा वाजणार ठरलेला. याच्यात कुठलाही सोहळा हा टाळता येणार. मरावा लागेल, मरावंच लागेल. पण काही लोकांना मर शब्द सहन होत नाही. बाबा, मर शब्द सहन होत नाही. अगामरा शब्द नसत. ज्ञानोबा सांगतात मर शब्द सहन होत नाही. समजा असं एका घरामध्ये म्हातारा पडलेला. तो म्हातारा असा आहे की आता 2-4 दिवसात तो म्हातारा जाईल, इतका घायल आहे. पण मग एखाद्याची तब्येत बिघडली म्हणजे आपण पाहायला जातात का नाही? जातात. मग आपण पाहायला गेल्यानंतर, तिथे गेल्यानंतर काही विचारावं का नाही विचारावं? तुमचं काय मत आहे? म्हणजे तुम्ही आतापर्यंत कोणाला बघायला गेलेले नाही? गेलेत ना बघायला कोणाला तरी. मग मी तुम्हाला असं विचारतो, जर तुम्ही कोणाला बघायला गेले तर मग तिथे गेल्यावर काहीतरी विचारणार का नाही विचारणार? विचारणार. शिष्टाचार आहे, पद्धत आहे, परंपरा आहे, बोललं पाहिजे. तो बाबा खूप घायल झालेला आहे, असं वाटतं 2-3 दिवसात मरेल. आणि त्या बाबाजवळ गेल्याच्या नंतर, तिथं गेल्याच्या नंतर आपण जर बाबाला विचारलं का हो बाबा बरं आहे का, तो बाबा काय सांगेल, मी बरा असतो तर तुम्हाला बघायला आला असता का? असं म्हणाल. मग असं बोलल्यावर आपल्याला काय वाटतं? नसतं विचारलं तर बरं झालं असतं. ठीक आहे. मग याच्या पुढे आपण असा विचार केला की याच्या पुढे कोणालाही बघायला गेल्याच्या नंतर काही बोलायचं नाही. ठरलं आपलं असं, कोणालाच काही बोलायचं नाही. आपण त्याच बाबाला बघायला गेलो आणि तिथं बघायला गेल्यानंतर अर्धा तास बसलो बाबाजवळ. तिथं बसल्यानंतर अर्ध्या तासानंतर आपण आल्या मार्गाने वापस निघालो, काहीच बोललो नाही. तरी घरातले लोक काय म्हणते? काहीच बोलणार नाही, खारं नाही, हा असं बोलत चला तुम्ही. काहीतरी बोललं पाहिजे. बोललं तरी लोक नाव, नाही बोललं तरी लोक नाव. तुम्ही कसंही वागा, म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसाने तरी असा विचार करायचा नाही की लोक काय म्हणतील. लोक कोणाला काय म्हणतील हे सांगता येत नाही. आता आपल्या गल्लीत जरी एखादा पेरू विकणार आला, आपण त्याला काय सांगू? कसं काय दिले, गोड आहेत का नाही? हो, त्याने काय सांगितलं, गोड आहेत, द्या मग 1 किलो. आपण त्याच्याकडनं पेरू घेतो, तो कापतो आणि त्याच्यात मीठ भरून खातो. आता खरं सांगा, आता आपण गोड पदार्थ मीठ भरून खातो का? समजा आपल्याला एखाद्याने पेढा दिला, घ्या बा पेढा. आपण काय सांगणार? पेढ्यामध्ये थोडं मीठ कमी आहे, मीठ द्या हो, असं सांगणार का? गुलाबजाम थोडे मीठ कमी आहे, थोडं मीठ द्या. त्याच्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. गोड पेरूंना लोक मीठ भरून खातात म्हणजे लोक किती हुशार आहेत. त्याच्यापेक्षा आपल्याला कसं जीवन जगायचंय तो फक्त आपण आपला विचार करायचा. लोक काय म्हणतील त्याचा विचार करू नका. त्या बाबाला बघायला गेले, मग बघणारे सुद्धा थोडे आगाऊपणा करतात. बघणाऱ्यांनी ना फक्त आपल्याला फक्त 5 मिनिटं बसायचे आणि लगेच तिथून वापस निघायचे, या हेतूने फक्त मर्यादित बोललं पाहिजे. पण बघायला गेलेले त्या बाबाला विचारतात, काय बाबा बरं आहे का, टाइमोटाइम चारा पाणी, आपलं चहा पाणी बरं आहे का, टाइमोटाइम चहा पाणी. आता लहान मुलांचा स्वभाव आणि म्हाताऱ्या लोकांचा स्वभाव जवळपास सारखाच. लहान मुलाला दिवसभर किती बी खायला द्या, त्याचं तोंड चालूच राहतं. पण ठीक आहे, तो लहान मुलगा आहे, तो दिवसभर उड्या मारतो म्हणून त्याचं पाचन तंत्र चांगलं काम करतं, म्हणून त्याचा पुढचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो.
पण म्हाताऱ्या लोकांचा उड्या मारणार नाही. त्याच्यामुळे सेवा करणारे व्यवस्थित देतात की जेणेकरून पुढचं वातावरण दूषित होऊ नये. पण जे बघायला आलेले होते ते विचारतात का हो बाबा टाइमोटाइम चहा पाणी आहे का. आता त्या बाबाने सांगितलं दुपारपासून मी पार्लेजी मागतोय पण अजून मला कोणी देत नाही. ते घरातले सेवा करणारे होते त्यांनी ते ऐकलं आणि ते रागारागात बोलून टाकतात. एवढी सेवा करावी तरी हा म्हातारा आपले विकतोय, मरत बी नाही. हे शब्द त्या म्हाताऱ्याने ऐकले आणि म्हातारा रडायला लागला. ते पाहुणे मंडळीने विचारलं का हो बाबा का बरं रडतात. तो मला मर म्हटला. मग तू आता मरणार नाही का. मरणार तर आहे पण मर शब्द सहन होते. ज्ञानोबा सांगतात आगा मर हा बोलू न सहाती आणि मेल्यावर रडती. मर शब्द सहन होत नाही आणि मेल्यानंतर मग आपले भावकीतले नातेवाईकातले सर्व लोक रडत येतात. मेल्यानंतर काय उपयोग आहे. मेल्यावर रडती. एक जण म्हणे माझी वाट काबर पाहिली नाही. काबर तू उठून दिला असता म्हाताऱ्याला. जा 10 दिवसात एखादा दिवस ये मस्त ओढून द्याय काला मोडून खाऊन घे. कशाला उगा ताण मारायचं. लग्नातली गोष्ट ठीक आहे पण काही लोकांना तारतम्य नाही. काही लोक तर म्हणतात आपल्याकडे एवढा पैसा आहे की आपल्याला मृत्यू येणार नाही, आपण चांगल्या मोठ्या हॉस्पिटलला जाऊ.